हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी सलग 3 दिवसांपासून तुम्हाला सांगते आहे, की मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे. बरोबर आहे? जर तुम्ही माझ्या त्या 2-3 व्हिडिओ बघितले नसेल, तर प्लीज बघा. कारण त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आजची व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये कळेल. आणि मी का एवढी जीव तोडून सांगते आहे, हे सुद्धा तुम्हाला कळेल. बघा, माणूस आयुष्यात खूप चुका करतं. ते तर लहान मुलं आहेत. आपण तर मोठी माणसं असून सुद्धा आपण चुका करतो. पण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की जेव्हा आपण एखादी गोष्ट चुकतो, आपल्याकडून नकळत एखाद्या गोष्टीची चुकी होते आणि जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं रिअलाईज होतं, की आपण हे चुकीचं केलं आहे किंवा चुकीचं केलं होतं, तर त्या गोष्टीची माफी मागायला शिका. माफी मागितल्याने आपण लहान बनत नाही. आणि त्याच चुका आपली मुलं करत आहे का, याकडे बारीकाईने लक्ष द्या. आपल्या मुलांना आपला धाक असू द्या. धाक म्हणजे त्यांना उठता-बसता टोकायचं किंवा तुम्ही जसं सांगेल तसंच करायचं किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर त्यांच्या मोठ्याने डोळे वाचवायचे. ह्या गोष्टी टाळा. पण त्यांना ह्या गोष्टींची जाणीव असू द्या, की आपल्या आई-वडिलांचं आपल्याकडे बारकाईने लक्ष आहे आणि त्यांच्या चुका त्यांना प्रेमाने समजावून सांगा. आज मी त्यांची अशीच एक चूक तुम्हाला सांगणार आहे. बरीच अशी मुलं असतात, की त्यांना स्कूलमधून, कॉलेजमधून आपल्या दुसऱ्या एखादे फ्रेंड्स असतील, त्यांच्या वस्तू घरी आणायची सवय असते. तर आठवड्यातून एकदा म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जॉब करत असाल लेडीज पण, तर तुम्हाला रोज नाही, पण आठवड्यातून एकदा आपल्या मुलांची बॅग चेक करत जा. आपल्या मुलांच्या बॅगमध्ये मुलांनी आपण दिलेल्या वस्तूंपैकी एक्स्ट्राच्या काही वस्तू आहेत का? आपल्या मुलांनी बॅग कशी मेंटेन ठेवली आहे? बुक्सचे पुढचे मागचे पेजेस चेक करत जा. त्यामध्ये ते काय लिहितात? ते कशी बुक्स मेंटेन ठेवू राहिले? ते कशी बॅग मेंटेन ठेवू राहिले? किंवा त्यांच्या बॅगमध्ये जी एक्स्ट्राची वस्तू आली आहे, की जी आपण दिली नव्हती, ती त्यांच्याकडे कुठून आली? कशी आली? कुणाकडनं आली? त्यांनी कशा पद्धतीने ती आणली आहे? ह्या गोष्टींची चौकशी करा. कारण आज ते एक पेन्सिल आणतील, एक इरेजर आणतील, एक पेन आणतील. पण उद्या त्या गोष्टीचं परिवर्तन फार मोठ्या गोष्टीमध्ये होऊ शकतं आणि त्यांच्या आयुष्याला वाईट वळणही लागू शकतं. ह्या गोष्टीचं गांभीर्य तुमच्यामध्ये असू द्या. दादाजी एक उदाहरण सांगतात त्याच्यासाठी. एक मूल होतं. त्या मुलालाही स्कूलमधून अशाच छोट्या-छोट्या वस्तू दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी घेऊन यायची सवय होती. नंतर तो कॉलेजला गेला. ती सवय वाढत गेली. नंतर तो लोकांचे पैसे चोरायला लागला. जिथे तो एक पेन्सिल, एक इरेजर, एक पेन चोरायचा, तिथे तो नंतर एक पैसे चोरायला लागला. लोकांच्या मोठमोठ्या वस्तू चोरायला लागल्या. आणि अशाच चोऱ्या करता एक दिवस तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याचा गुन्हा एवढा मोठा होता, की त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली. आणि जेव्हा त्याची आई त्याला जेलमध्ये भेटायला गेली आणि रडायला लागली, की हे काय झालं म्हणून, तेव्हा तो मुलगा काय बोलला माहिती आहे? "आई, हे माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे झालं. जेव्हा मी शाळेत, कॉलेजातून एक वस्तू आणायचो मुलांची आणि हे तुला माहीत होतं, तरी तू मला काहीच बोलली नाही. त्यानंतर मी हळू-हळू लोकांचे पैसे चोरून घरी आणायला लागलो, तर ते सुद्धा तू ॲक्सेप्ट करायला लागली. तू कधीच मला हे समजून सांगितलं नाही, की हे चुकीचं आहे. तुला ते आवडायला लागलं आणि म्हणून आज ही शिक्षा माझ्यावर आली आहे. त्यामुळे ही चुकी माझी नाही, ही तुझी चुकी आहे, की तू वेळीच मला सावध केलं नाहीस." मग अशी वेळ आपल्या मुलांवर यायला नको. आणि ही गोष्ट मी तुम्हाला एवढी जीव तोडून का सांगते माहिती आहे? कारण मी बऱ्याच अशा लेडीज बघितल्या आहे, की त्या आपल्या मुलांच्या चुका पदरात घालतात आणि दुसऱ्याला दोषी ठरवतात. दुसऱ्याच्या मुलांना दोषी ठरवतात. मग ते कोणत्याही बाबतीत असो, एखाद्या चोरीच्या बाबतीत असो किंवा वागणुकीच्या बाबतीत असो किंवा खेळण्या-खेळण्यामध्ये मुलांची बरीच भांडणं होतात. त्यावेळी
जिथे ज्याचं चुकलं आहे तिथे त्याला बोला किंवा आपल्या मुलाचं चुकलं असेल तर आपल्या मुलाची चूक पदरात घालू नका. आज ती चूक तुम्ही पदरात घातली तर उद्या त्या चुकीचं खूप मोठ्या गुन्ह्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं किंवा त्यांची जी एक चांगला व्यक्ती बनण्यासाठीची जी सवय आहे किंवा जो विचार आहे तो चुकू शकतो. तिथे काहीतरी त्यांची लाईफ डिस्टर्ब होऊ शकते. ह्या गोष्टींचं गांभीर्य समजून घ्या. आपल्या मुलांच्या चुका पदरात घालू नका. भले ते आपलं पोटचं पोरगं असलं तरी पण नाही. हे बघा चुका प्रत्येक माणसाकडनं होतात. आपण एवढे मोठे आहेत, आपल्याकडनं सुद्धा चुका होतात. माझ्याकडनं सुद्धा खूप चुका झाल्या आहेत. पण मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, की जेव्हा आपल्याला या चुकांची जाणीव होते, तेव्हा माफी मागायला शिका आणि आपल्या मुलांनाही तेच समजावून सांगा, की बेटा ठीक आहे, चुकी झाली, काही हरकत नाही. एखाद्या व्यक्तीचं तू एखादी गोष्ट आणली आहे, एखादी वस्तू आणलेली आहे, चुकून आणली, काही हरकत नाही. तू त्या व्यक्तीला ती वस्तू परत कर आणि त्यांची माफी माग. माफी मागितल्याने आपण लहान बनत नाही. हे मुलांना संस्कार द्या. चुकून त्यांच्याकडनं घडलं आहे आणि त्यांना मारून तर अजिबात तुम्ही हे सुधरवू शकत नाही. का माहिती आहे? कारण जेव्हा तुम्ही त्यांना मारलं तर त्यांच्या मनात धाक बसेल, की आपण जर एखादी चुकी केली आणि ती जर आपल्या आई-वडिलांना कळाली तर आपले आई-वडील आपल्याला मारतात. मग जेवढे ती गोष्ट ती लपवता येतील तेवढे ते लपवून ठेवतील. पण हेच जर तुम्ही प्रेमाने त्यांना समजून सांगितलं, की "ठीक आहे बेटा, इट्स ओके. ही चुकी झाली तुझ्याकडनं काही हरकत नाही. पण ज्या व्यक्तीला हर्ट झाला आहे ह्या चुकीमुळे किंवा ज्या व्यक्तीचं तू काही एखादी वस्तू आणली आहे किंवा ज्या व्यक्तीला तू दुखावलं गेलं आहे तुझ्याकडनं चुकून, त्या व्यक्तीची माफी माग." याच्याने त्याच्या आयुष्यात कितीही मोठी चुकी झाली तर तो तुम्हाला येऊन सांगेल, की "मम्मा, पप्पा सॉरी माझ्याकडनं चुकून ही असली गोष्ट घडल्या गेली. चुकून हे सगळं झालं माझ्याकडनं" आणि मग आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. पण तुम्ही जर तुमच्या मुलांना ओरडले त्यावेळेस, मारलं, रागावलं, तर त्यावेळेसही त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. किंवा तुम्ही जर त्यांच्या बाजूने उभे राहिले, त्यांची चुकी असतानासुद्धा त्यांच्या बाजूने उभे राहिले, तर त्याचेही परिणाम उलटे होऊ शकतात. तर ह्या दोघीही गोष्टी अगदी नाजूकपणे हँडल करायला शिका. कारण जेव्हा आपण आपल्या मुलांना ओरडतो, रागवतो, मारतो, तेव्हा आपलंही घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं आणि त्याचे परिणाम आपल्या मुलांवरही होत असतात. म्हणून घरातले वातावरण डिस्टर्ब करू नका. तर त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही आणि तुमच्या मुलांनाही तेच शिकवा. म्हणजे घरातलं वातावरणही डिस्टर्ब होणार नाही, मुलंही सुधारतील आणि सगळ्या गोष्टी अगदी सुरळीतपणे होतील. तुम्ही एवढं कमवताय, कुणासाठी कमवताय? मुलांसाठीच ना. मग त्याच मुलांकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायला शिका आणि मुलांना कळू द्या, की आमचं तुझ्याकडे बारकाईने लक्ष आहे आणि जर तुला तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला, जर तुझ्या आयुष्यात तू काही चुकी केली, तर बिनधास्तपणे आम्हाला सांग. आम्ही त्यातनं मार्ग काढू. कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही ऑप्शन असतो, काही ना काही मार्ग असतात. हे मुलांना शिकवा. थँक सो मच. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आई-वडिलांना शेअर करा, की जी आई-वडील आपल्या मुलांच्या चुका पदरात घालतात आणि त्याच्याने त्यांचीच मुलं बिघडत आहेत, त्यांच्याच मुलांचं आयुष्य खराब होतं आहे. थँक सो मच.